शरद पवार गटाचे प्रभाकर राव देशमुख, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे कॉल्स देखील आहेत। एक तर मी देवेंद्रजींचं भाषण स्टेटमेंट ऐकलेलं नाही। मी पार्लमेंटमध्ये बिलमध्ये व्यस्त होते आणि त्याच्यानंतर वन नेशन वन इलेक्शनची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, त्या कामात मी व्यस्त होते। तुमचा आग्रह होता प्रेसचा, म्हणून खरं तर मी तुमच्याशी बोलते आहे। कारण मला आश्चर्यही वाटलं की जो आरोप माझ्यावर झालेला आहे, एक तर माझं आयुष्य, माझा मोबाईल हा पूर्णपणे पारदर्शक आहे। हो, मी पत्रकारांच्या कॉन्स्टंट कॉन्टॅक्टमध्ये असते का, तो असते। इथे जेवढे माईक घेऊन उभे आहेत ना, हे तुम्ही सगळे इथले किंवा जे बघत असतील, या सगळ्या पत्रकारांचे मला रेग्युलर मेसेजेस येतात, त्यांचे फोन्स येतात, त्यांनी जे बातमी केली त्याचे तुम्ही व्हिडिओज तुम्ही सगळे मला पाठवता। जसे तुम्ही पाठवता, तुषार खरातांना ओळखते का? अर्थातच मी त्यांना ओळखते। त्यांचं पॉप्युलर यूट्यूब चॅनल आहे, त्यांनी माझी लोकसभेला विधानसभेला इंटरव्ह्यू देखील घेतलेले, अर्थातच मी त्यांना ओळखते। आणि लोक मला पाठवतात बातम्या, ऑफकोर्स पाठवतात, मी त्या फॉरवर्ड करते का? तर नाही, मी फॉरवर्ड करत नाही। आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एका लोकप्रतिनिधीला आणि पत्रकाराला बोलायला प्रॉब्लेम काय, हा माझा पहिला मुद्दा आहे। त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटलं। आणि माझी भाषणं, माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स हे सगळे पारदर्शकपणे तुम्ही सगळे पाहता। मी कधीही कुठल्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट केलेलं नाही, करणारही नाही। कारण का माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार हे माझ्यावर आहेत। त्यामुळे तुम्ही माझी सगळी भाषणं, डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स, हा पहिला मुद्दा। आणि ह्या केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलेलं मला आत्ता क्लिअरली आठवते। मी असं म्हणले होते की 1 कोटी रुपये ज्याचा आरोप झाला त्या महिलेवर, मला चिंता अशी होती की 1 कोटी रुपये कॅश, जेव्हा नोटबंदी झालेली आहे, कॅश नाही आहे, मग सगळे जर बँकिंग सिस्टममध्ये आलेत तर 1 कोटी रुपये कॅश आले कुठून? आणि मला क्लिअरली आठवतं आहे, मी मीडियात असंही बोलले होते की मी हे निर्मलाजींपर्यंत नेणार आहे। कारण का एवढा कॅश, जर 1 कोटी रुपये कॅश, ह्याची अकाउंटेबिलिटी आहे का? हे 1 कोटी रुपये कुठल्या अकाउंटमधून काढले, कुठल्या बँकेतून कोणी काढले, हे या देशाला कळलं पाहिजे। कारण का नोटबंदी करताना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ब्लॅक मनी इरॅडिकेशनसाठी कॅश काढून आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टममध्ये आणूया, म्हणून नोटबंदी झाली। मग हे 1 कोटी रुपये कॅश कुठून आले, एवढंच मी बोललेले। माननीय देवेंद्रजींनी अनेक नावं त्याच्यात घेतली, त्यातल्या कुठल्या व्यक्तीला मी भेटलेले नाही आणि मी त्यांना ओळखतही नाही, मला नावही त्याच्यातली माहिती नाही। आणि माझं स्पॉट लोकेशन हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती असतं। आणि आजकालच्या तंत्रज्ञानामुळे, कॅमेराजमुळे कोण कुठे गेलं, काय गेलं, भेटलं, हे सगळ्यांनाच माहिती असतं। त्याच्यामुळे मी कुणाला भेटले वगैरे हे मी पारदर्शक आयुष्य जगते। त्यामुळे मी कुणालाही भेटलेले नाही, मला या विषयाची फारशी माहिती नाही। हो, खरातांना ओळखते का मी? हो, ओळखते। त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक वेळा संभाषण झाले का? हो, त्यांनी माझा इंटरव्ह्यूज घेतला आहे। आणि ज्या ज्या बातम्या ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आहेत त्याच त्यांनी मला पाठवल्या आहेत। तर जे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एनिवे आहे तेच माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी पाठवलं असेल। मी कोणाला फॉरवर्ड केलं का? ऑफकोर्स नॉट। मी फार कमी गोष्टी फॉरवर्ड करते बाय नेचर, म्हणजे काय मुद्दामून वगैरे नाही, फक्त माझ्या घरातले फोटो बिटो असतील, फॅमिली, ह्या गोष्टी साधारणपणे। तर फॉरवर्ड मी फारशा काही गोष्टी करत नाही। त्याच्यामुळे ॲक्च्युली देवेंद्रजींनी जेव्हा माझं नाव घेतलं, मलाही आश्चर्य वाटलं, म्हणलं माझा काय संबंध आहे या सगळ्याची। आणि पार्लमेंटमध्ये मी इतकी अनेक दिवस व्यस्त आहे, त्यामुळे हा इश्यू कुठून आला? येस, 1 कोटी रुपये कॅश 2000% मी पाहिला। आणि ह्याचं जर काही इन्व्हेस्टिगेशन जर त्यांना करायचं असेल, मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सहभागी व्हायला तयार आहे। कारण का मलाही क्युरिओसिटी आहे, कारण का तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर आरोप प्रत्यारोप, आणि मी विनम्रपणे एक महिला आहे, माझ्यावर मराठी संस्कार आहेत। त्याच्यामुळे ती जी कोर्टाची ऑर्डर वगैरे जी तुमच्या सगळ्या मीडियावर आली, त्याच्यावर मी भाष्य करणं नाही का करत? कारण का ते म्हणजे आग की शरम एका महिलेलाही असली पाहिजे। त्याच्यातली जी भाषा आहे, ती कोर्टाची ऑर्डर ही तुम्ही सगळ्यांनी पाहिली आहे, मला वाटतं तुमच्या चॅनल्सनी दाखवली का नाही मला माहिती नाही, पण माझ्या वाचनात ती आली आहे। आणि अशा गोष्टी एका कुठल्याही महिलेनी बोलणं हे मला अयोग्य वाटतं, म्हणून मी या विषयात जास्त का बोलले नाही का? याचं कारण असं की त्या ऑर्डरमधली जी भाषा किंवा आरोप प्रत्यारोप होते ते कुठल्याही सुसंस्कृत आपल्या सगळ्यांसारख्याच, मग पुरुष असू दे किंवा महिला, ही आपल्याला सगळ्यांनाच न शोभणाऱ्या
त्यातल्या काही गोष्टी होत्या, म्हणून मी त्याच्यावर भाष्य केलं नाही. कारण का आखी शरम ही आम्हाला सगळ्यांनाच आहे मग आणि या आपल्याला संदर्भात सगळ्यांना. मुख्यमंत्र्यांकडे काय तुमची मागणी असेल? नाही नाही, मी काय तर मागणी तुम्ही थेट करणार. सभागृहात आरोप केलाय तुमच्यावर. मला म्हणजे मला गंमत वाटली की मुख्यमंत्र्यांनी ह्या बाबतीत माझं नाव घेतलं आणि त्यांना जर कुठलीही इन्क्वायरी लावायची असेल तर माझ्याकडून पूर्णच सहकार्य अर्थातच होईल आणि मला आनंद होईल त्यांना सहकार्य करायचा. कारण म्हणजे मला खरंच मला ॲक्च्युली आश्चर्यही वाटतं आहे आणि मला कौतुकही वाटतं आहे. कारण माननीय मुख्यमंत्री आहेत, ते राज्याचे होम मिनिस्टर आहेत, त्याच्यामुळे ते फ्लोअर ऑफ द हाऊसमध्ये एक तर मी त्या हाऊसची मेंबर नाही आहे आणि साधारणपणे नियम असा असतो की जी व्यक्ती त्या हाऊसची मेंबर नाही त्याच्यावर आरोप करताना ते करू नये असा साधारणपणे नियम कायदा आहे. पण ठीक आहे, आता तो त्यांना अधिकार आहे, मुख्यमंत्री आहेत शेवटी. आणि गंमत मला अशी वाटली की संविधानावरच चर्चा होती असं मला पत्रकारांनी सांगितलं. मी तुमच्या भरोशा हे बोलते कारण मला माहिती नाही डिबेट काय होतं, कारण का मी पाहिलेलं नाही. पण तुमच्या मला जी सांगण्यात आली आहे पत्रकारांकडून की संविधानावर डिबेट होतं आणि संविधानावर डिबेट असताना एक पत्रकार एका लोकप्रतिनिधीशी बोलला, हे गैर कसं असू शकतं? ताई, एक कट असा शब्दाचा उल्लेख झालाय की जयकुमार गोरेंविरोधात कट रचण्यात आला. हा कट नेमका काय प्रकारे? कारण असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरनी स्वतः लिहून दिलं कोर्टामध्ये की अशा प्रकारे त्यांच्या विरोधात पुरावे होते पण त्या महिलेने तक्रार मागे घेतली. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. आता जर असं असेल तर तुमचा प्रश्नातच माझं उत्तर आहे ना, मला वेगळं काय बोलायची गरजच नाही. आणि लेट्स गो बाय डेटा. माझं काय म्हणणं आहे, लेट डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मी तुम्हाला 2-3 छोटे मुद्दे टेक्निकली सांगते आणि ते टेक्निकल माणसांनीच सांगू दे. अंजली, यू कॅन टेल देम इन ब्रीफ. 2-3 छोटे मुद्दे येतात. पहला है 9 जनवरी 2017 का एंटिसिपेटरी बेल ऑर्डर, ऑनरेबल बॉम्बे हाई कोर्ट्स ऑर्डर. बॉम्बे हाई कोर्ट आराम से कुठला फोन? Bombay High Court says that prima facie it is a case where Jay Kumar Gore is guilty. ऐसा लगता है कि विटनेसेस ने कंफर्म किया है. कागज दिखाओ तो आप. ये हमारा कहना नहीं है, ये कोर्ट का डॉक्यूमेंट पढ़ रहे हैं. ये हाई कोर्ट का ऑर्डर बोल रहा है. हाँ, ऑर्डर दिखाओ कि विटनेसेस हैव कंफर्म्ड कि ऐसे मैसेजेस और ऐसे गंदी गंदी इमेजेस इस कंप्लेनेंट को भेजे गए थे और कंप्लेनेंट ने ऑब्जेक्ट किए थे ये सारे इमेजेस और मैसेजेस को. ये बॉम्बे हाई कोर्ट की सिटिंग जज बोल रहे हैं. फिर आगे वो बोल रहे हैं दादा पेपर्स तुम ये मुझे दे दो, सिर्फ तुम ऑर्डर पकड़ो बस. हाँ, ये मुझे दे दो सो यू कैन खोल के दिखा सकते हैं आप पूरे पेपर. देन इट आप पढ़ो, हम बाद में उसकी इमेज ऑर्डर में ये लिखा है जो इमेजेस थे वो कंप्लेनेंट ने रिसीव की और इमेजेस से दिखता है कि इमेजेस उसी सेल फोन से है जो सेल फोन इधर मेंशन्ड है जय कुमार गोरे जी के. आगे ऑर्डर देता है. वो मत पढ़ो, ये बच्चों के लिए अच्छा नहीं है ये लाइन. ये मत. तो ऑर्डर कवर करता है कि इमेज किस टाइप की थी, वो इमेज का डिस्क्रिप्शन देता है और बोलता है कि ये इमेजेस वायलेटिव है ऑफ सेक्शन 67A ऑफ IT एक्ट, जिसके अंदर यह है कि कोई भी गंदी, ल्यूड, लैसिवियस, सेक्सुअल नेचर की इमेजेस अगर कोई किसी को डिजिटल मीन से भेजता है वो उसके लिए गिल्टी होता है. ये ऑर्डर रिकॉर्ड करता है कि ये ऐसा है और उसके बाद एंटिसिपेटरी बेल को रिजेक्ट करता है 2017 में. ये पब्लिक डोमेन का डॉक्यूमेंट है. ये बॉम्बे हाई कोर्ट की वेबसाइट पे कोई भी खोलेगा. एंटिसिपेटरी बेल नंबर 2220 ऑफ 2016. लास्ट ऑर्डर इज दिस. सबको मिलेगा. दिस इज अ पब्लिक डोमेन डॉक्युमेंट अवेलेबल फॉर ऑल. ताई, मग इतकं हे असताना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री का तुमच्यावर? मग वेळ पडली तर तुम्ही तुमचा फोन देणार का तपासामध्ये? मला काहीच अडचण नाही, मी तुम्हाला देते माझा फोन. मला फोन द्यायला काहीच. एनी अदर डॉक्युमेंट्स वी नीड टू शेअर. एक मिनिट, अजून एक छोटासा मुद्दा आहे. सतारा कोर्ट का ऑर्डर माझ्या फोनवर आपण जरूर येऊया, पण त्याच्या आधी हे बोल. हां, सतारा कोर्ट का ऑर्डर. ये मराठी में होगा ना वो? हाँ, मराठी में. सतारा कोर्ट के ऑर्डर के सॉरी नहीं, ये ले लो. हाँ, ले लो. एक छोटा टेबल होगा. थैंक यू. सतारा कोर्ट का ऑर्डर जिसके बेसिस पे वो बोल रहे हैं कि वो नॉट गिल्टी है, वो ऑर्डर रिकॉग्नाइज करता है कि कोर्ट को ऐसा पता चला एक कॉम्प्रोमाइज हुआ है दोनों के बीच में. क्योंकि कॉम्प्रोमाइज हुआ है इसलिए हम इस केस को आगे नहीं लेके जा पा रहे. उसमें वो एक प्रोसीजरल फैलेसी बताते हैं. एक कंपाउंडेबल केस होता है, एक नॉन कंपाउंडेबल केस. ये केस नॉन कंपाउंडेबल है तो कॉम्प्रोमाइज के बेसिस पे एकदम से क्लोज नहीं किया, एक प्रोसीजरल एक्विटल दिया. तो वो लोग जो मिसलीडिंग स्टेटमेंट दे रहे हैं कि उनको पूरी तरीके से एक ट्रायल हुआ, विटनेसेस आए,
सारे एविडेंस देखा और तब एक्विटल हुआ, ऐसा बिल्कुल नहीं है। सतारा कोर्ट का 2019 का ऑर्डर जिसके बेसिस पे ये बोला जा रहा है कि वो कम्प्लीटली नॉट गिल्टी है, ये स्टेटमेंट गलत है। तो 2017 का हाई कोर्ट का ऑर्डर, 2019 का सतारा का ऑर्डर, डोमेन में है। और ये सब इंटरनेट पे आप सर्च करेंगे आपको मिलेगा। इनके पास पहले से तो था, इन्हीं तो चैनल पे तो आया था पहले। और इन सारे सबूतों के साथ 11 फरवरी को एक लेटर आया गवर्नर को जो लेटर गया उसकी पोस्टल रिसीट हम कैरी कर रहे हैं। है अपने पास? हाँ, हमारे पास आज हाँ। क्या किसने खत लिखा वो बताइए आप। हाँ। जो कंप्लेनेंट है उनने गवर्नर को ये लेटर लिखा, राजभवन का रिसीट है, 11 फरवरी को ये लेटर आया, उस वजह से ये इशू ऊपर आया। उसके बाद बाहर मीडिया ने सवाल पूछे, उस पर लोगों ने आंसर दिया, जय कुमार गोरे जी ने हक भंगा फाइल किया, उसके बाद रोहित दादा ने एक ब्रीच ऑफ प्रिविलेज फाइल किया, ये सारे प्रूफ डालते हुए। और ये सब पब्लिक डोमेन से हमको मिला है। वी हैव नो, दिस इज ऑल इन पब्लिक डोमेन, ऑल आर पार्ट ऑफ प्रोसीडिंग्स। तो वो प्रोसीडिंग्स क्यों नहीं आगे इनिशिएट हो रही? वो प्रोसीडिंग्स में कोई एक भी स्टेप आगे नहीं जा रहा, वो प्रोसीडिंग्स में सब आ जाएगा। ये एलिगेशन सुप्रिया ताई के ऊपर तो इट इज शॉकिंग, देयर इज एब्सोल्युटली नो रिलेशन। कॉन्स्पिरसी कौन सा है एक्झॅक्टली? अभी वो उनको ही पूछना पडेगा, मुझे क्या पता। ते कॉन्स्पिरसी शब्द जो तुम्ही वापरताय तो काय असू शकतो, म्हणजे मला गंमत वाटते, कारण का देवेंद्रजी हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। एका मुख्यमंत्र्यांनी ते पण असेंब्लीमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर हे विधान करणं हे मला आश्चर्यजनक होतं। म्हणजे मला जेव्हा प्रेसमधून फोन आला तेव्हा प्रेसने विचारलं, म्हणलं माझा काय संबंध आहे याच्याशी? ते म्हणले नाही, त्यांचं म्हणणं आहे। म्हणलं तुषार खरात? हो, मी तुषार खरातला ओळखते, मी या राज्यामधले 100-150 पत्रकारांना ॲट अ पर्सनल लेवल ओळखते, माझे अनेकांची कौटुंबिक संबंधही आहेत आणि अनेक वर्षाचे आहेत। म्हणजे माझ्या कामामुळे, म्हणजे मग राजकीय कामं असतील, सामाजिक कामं असतील, असे असंख्य पत्रकारांची मी रेग्युलर कॉन्टॅक्ट, म्हणजे दिल्लीतले तर पत्रकार रोजच मी त्यांना म्हणत असते, मी तुम्हाला छळते का तुम्ही मला छळताय, अशी हसी मजाकमध्ये। आणि कसं आहे, तुमचा हा मीडियम पण बदलला आहे। एक काळ असा होता जेव्हा चॅनल्स नव्हते, तेव्हा काय ब्रेकिंग न्यूज नसायची, तो काळ वेगळा होता, पत्रकार वेगळ्या पद्धतीने भेटायचे। आता तर काय काय वेळा बातम्या असल्या तर एका दिवसात 3-3 वेळा पत्रकार भेटायचे, आणि ते पार्लमेंटमध्ये ना पत्रकारांना जी बंदी घातली आहे ना त्याच्यामुळे, नाही तर आपण तर दिवसाला किती बाईट घ्यायचा तुम्ही सगळे, जेव्हा पार्लमेंटमध्ये अलाउड होतं तुम्हाला। तेवढंच नाही, आमच्याकडे तर सेंट्रल हॉलमध्ये पत्रकारांना अलाउड होतं, तिथे आम्हाला सिनियर पत्रकार चहाला दिवसातून 10 वेळा गप्पा मारायला, चर्चा करायला देशात, एवढे आमचे संबंध त्यांच्याशी असायचे। कारण का मी रोज पत्रकारांबरोबर, अहो हा चौथा स्तंभ आहे लोकशाहीमध्ये, पत्रकार हा एक खूप जबाबदार मीडियम आहे, त्याच्यामुळे त्याला संविधानातून वेगळं करणं अशक्य आहे। आणि हे संविधानात चर्चा असतानाच असे आरोप प्रत्यारोप करणं हे मला आश्चर्यजनक वाटलं। देवेंद्र फडणवीसांनी तुमचं नाव घेण्यामागे जसं चर्चा केली जाते की ज्या पद्धतीनं जयकुमार गोरे जे आहेत हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात, आणि त्यांनी त्यांच्यावर जे आरोप केले त्या आरोपाला खुलासा करताना देवेंद्र फडणवीसांनी तुमचं नाव घेतलं। हो, पण त्याचं उत्तर तुम्हाला देवेंद्रजींना विचारायला लागेल, मी कसं सांगणार? जे मी काय पब्लिक डोमेनमध्ये, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये मी पारदर्शकपणे काम करते, त्याच्यामुळे एकतर मी त्याच्यापैकी कुणाला ओळखते तर त्यांनी 3-4 नावं घेतली असं पत्रकार म्हणतात, त्याच्यात मी फक्त लय भारीवाल्याला ओळखते, कारण का त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला। आता तुम्ही मला म्हणला, अरे आसामवाला, झीवाला, हा न्यूज 18वाला, हा NDTVवाला, अशीच तर आपली ओळख होते। आणि मग ते नाव पण तसंच सेव्ह करते मी मोबाईलमध्ये। मग कधीतरी त्याचा फोन, अरे तो म्हणतो, अरे नाही मी आता इथे नाही ताई, मी तिथे आहे, ओके चला बदला, असं असतं हे नातं आपलं। त्याच्यामुळे हे नातं मी प्रत्येक, म्हणजे माझ्यावर टीका करणारेही अनेक असे पत्रकार आहेत। अहो, ही लोकशाही, एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चाही झालीच पाहिजे। आणि आपल्याला कोणी व्हिडिओ पाठवत आहे त्याच्यात गैर काय? आणि यूट्यूबर चॅनल, आणि याचा हा प्रश्न देणार, मी पुन्हा हा एकच प्रश्न तुम्हाला विचारते की मी फक्त एकच प्रश्न या केसमध्ये विचारला होता की त्या महिलेला अटक झाली, ती अटक झाली, त्याच्यात 1 कोटी रुपये कॅश हे कुठल्या बँकेतून आले, कुणाच्या अकाउंटमधून आले, आणि एवढा कॅश तर बँकेतून कुठले आलं आहे तर उत्तर आहे। मी विचार करून चालले की मोदीजींनी नोटबंदी केली, काळा पैसा बंद केला, काळा पैसा या देशात बंद झाला, मग 1 कोटी रुपये कॅश हे मग अकाउंटमधून आली तर कुणाच्या अकाउंटमधून आली, कुणाला ब्लॅकमेल झाले, हे पण राज्याला कळलं पाहिजे ना। ताई, याविषयी तुम्ही संसदेतही काही आवाज उठवणार आहात का, किंवा चौकशीची मागणी? मी तुम्हाला खरं सांगू, संसदेमध्ये आज राज्यासमोर आणि देशासमोर काय महत्त्वाचे मुद्दे, आज तुम्ही निर्मलाजी आज बोललेले आहेत,
हाऊसमध्ये. मला विचाराल तर फायनान्स बिलवर सविस्तर बोललं आहे. आज मला विचाराल तर मी लोकशाहीमध्ये माझ्यावर खूप जबाबदारी आहे. आम्ही इथे दिल्लीला कशासाठी येतो, एकामेकाची उणीधुणी काढायला येत नाही. आज देशामध्ये ज्या जिल्ह्यातून मी येते महाराष्ट्रामध्ये 17% गाड्या आणि मोटरसायकलचे सेल्स ड्रॉप झालेत. सगळ्या मोठ्या कंपनीज, मग गोदरेज असेल, ज्या FMCGs आहेत त्या सगळ्या, मग जे शॅम्पू असेल, बिस्किट असेल, ह्या सगळ्याचे सेल्स कमी झालेले आहेत. इकॉनॉमी स्लोडाऊन झाली. हा मी नाही, केंद्र सरकारचा डेटा सांगतो. FIIs पूर्णपणे बाहेर गेलेले आहेत. 3 ते 4 लाख कोटी रुपयाचे फॉरेन इन्व्हेस्टर्स देश सोडून दुसऱ्या देशात गेलेले आहे. स्टॉक मार्केट तर धमाल तुम्हीच रोज दाखवताय. वॉलटाईल मार्केट. आज मग कधी कांद्याचा भाव वर खाली, किती इन्फ्लेशन, म्हणजे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आरोप प्रत्यारोप रोज होत आहे तो. आणि हे मी करत नाही, अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचेच लोक आपल्या मित्र पक्षांवर करत असतात. तुम्ही डेटा, माझं काय म्हणणं आहे, लेट्स ड्राईव्ह दिस होल डिस्कशन बाय डेटा. डेटावरनं चर्चा करूया ना आपण. त्यामुळे हे सगळे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप एकामेकात करतात ते आपापसात. मग जेव्हा आमच्या लक्षात तर अरे बापरे, हे एवढा मोठा भ्रष्टाचार चाललाय, आम्ही बोलायला नको. एखाद्या महिलेवर, कुठलीही महिला असू दे, अन्याय झाला त्याच्यावर बोलायला नको. एवढं असंवेदनशील झालोय आपण. आणि सत्तेत असू दे किंवा विरोधात, जो गलत है वो गलत ही है आणि जे योग्य आहे ते योग्यच आहे. प्रशांत कवरटकरला इतक्या दिवसांनंतर अटक केली. आज 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली. कोल्हापूरमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला शिवभक्तांमध्ये. अजून राहुल सोलापूरकरवर कारवाई अजूनही झालेली नाही. आणि प्रशांत कोरटकर यांना तेलंगणाच्या काँग्रेस लीडर दावा केला जातो, आरोप भाजपने केलेला आहे. पण मी तुम्हाला सांगू, एक तर ते राज्य सोडून गेलेच कसे, हा माझा पहिला मुद्दा. जर त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले तर पहिल्या काही दिवसातच अटक का? ह्यांच्याकडे अटक नेहमी डिलेड रिॲक्शन कशी असते हो. म्हणजे जर विरोधात बोलणारा असेल तर त्याला झपकन अटक होते, पण तो त्यांच्या विचाराचा, त्यांच्या जवळचा असा कोणी असेल तर तो अनेक दिवस गायब असतो. म्हणजे मला पुन्हा एक खूप संवेदनशील विषय, तुम्हाला एवढं तुम्ही चर्चा करताना कृष्णा आंधळेचं काय झालं? संतोष भाऊची क्रूर हत्या होऊन 100हून जास्त दिवस झाले. कृष्णा आंधळे गेला कुठे? गायब कुठे गेला? आज त्याची मुलगी, त्याचे भाऊ, आई वडील उभा महाराष्ट्र न्याय मागतोय आणि म्हणतोय कुठे आहे कृष्णा आंधळे? कुठे आहे माहिती नाही. ही यांची यंत्रणा. मागच्या आठवड्यात क्राईम ह्या राज्यात वाढलाय का नाही हे मी म्हणत नाही आहे, तुमचे चॅनल आणि देशाचा डेटा सांगतोय. महिलांवरचे अत्याचार वाढले का? आता वाढले. आणि हा परत सांगते, हा डेटा केंद्र डबल इंजिनचं सरकार आहे ना, इथली होम मिनिस्ट्री तो डेटा देते. क्राईम वाढलेला आहे. ते कोयता गँग का काय, ती सुसाट फिरते महाराष्ट्रामध्ये, अनेक ठिकाणी दिसते. म्हणजे क्राईम वाढलेला आहे, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. तुम्हीच हिंजवडीचं चॅनल, माझा लोकसभा मतदारसंघ आहे, हिंजवडीमधल्या काही नोकऱ्यांसाठी हजारो नाही लाखो मुलं लाईनीने उभी राहिलेली तुमच्या चॅनलनी दाखवलंय की नाही? मग या विषयावर का नाही चर्चा होते? एवढे गंभीर आव्हानं आज राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत, त्याच्यासाठी संसद आहे. नाही, पण महापुरुषांचा अपमान होत असताना सरकार कारवाईत कमी पडते असं वाटतंय? नाही, वाचाळवीर तुम्ही विसरता का? मागच्याही 5 वर्षामध्ये या वाचाळवीरांना आवरायचं कोणी काम केलं होतं? जेव्हा विरोधी पक्षांनीच ती जबाबदारी घेतली तेव्हा ते कुठेतरी आम्ही फारच लावून धरल्यावर ते गप झाले. नाहीतर हे जे आज आहेत वाचाळवीर या राज्यामध्ये, दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये आज जी भाष्य विधान भवनच्या म्हणजे त्या कंपाऊंडमधून केली जातात ही प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. दिशा सालियन प्रकरणामध्ये असं म्हटलं की आता FMGC मार्केटमध्ये मध्यमवर्गीय खरेदी करत नाहीये, मात्र नाही FMGCची जे मार्केटचे जे मग गोदरेज असेल, हे जे प्रोडक्ट्स आहेत सगळे त्यांची स्लो डाऊन झाले, हा त्यांचाच डेटा सांगतोय. म्हणजे तुम्ही खरेदी थोडक्यात कमी झाली, सगळ्यांचीच झालेली आहे. सगळं इकॉनॉमी हे स्लो डाऊन, हा सरकारचा डेटा सांगतो ना. 5.4% ग्रोथ आहे. खासदारांचे पेमेंट वाढवतात आहे, गोरगरिबांच्या खिशात 2 रुपये जायला जोडून असं आहे की वेतन वाढ झाली आहे सगळ्या खासदारांची. 250 पट वेतन वाढ आहे. कॉमन पब्लिकच्या 400 रुपये होतात 1947 ला. अच्छा, कम्पेअर्ड टू 47 म्हणताय तुम्ही? मी तेच म्हणलं आजचा डेटा 24% वाढ केली. यामध्ये खासदारांचा सगळ्या बाबतीमध्ये विरोध असतो, मात्र त्यांचे पेमेंट वाढल्यानंतर एक मत पाहायला मिळतं. नाही सगळ्या बाबतीत नाही. GST मध्ये आम्ही सगळे एकत्र होतो, सगळ्यांनी एक मतांनी तेव्हा पास केलेलं आहे. मला मान्य आहे महागाई वाढली आहे का, तर 100% महागाई या राज्यात वाढली आहे. आणि हा डेटा सांगतोय, हे काय माझ्या काल्पनिक गोष्टी नाही. मध्ये 6 पे कमिशन, 7 पे कमिशन, 8 पे कमिशन या गोष्टी आल्या का, त्या गरजेच्या आहेत का? तो 100% गरजेच्या आहेत. त्याचबरोबर शिक्षक
आणि जे कोणी आत्ता तुम्ही बघताय शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, शिक्षकांनी आत्महत्या महाराष्ट्रात केलेली आहे, असे अनेक अतिशय गंभीर मुद्दे आव्हानं आज राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत आणि त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. त्याच्याबद्दल आम्ही वारंवार सगळे बोलतो. आणि हा जो निर्णय खासदारांच्या बाबतीत घेतला तो मला मान्य आहे. तुम्ही म्हणता तसं एकमताने आता ते सगळं येईल प्रपोजल, त्या सगळ्यामध्ये त्याची चर्चा होईलच. पण त्याचबरोबर मी प्रांजळपणे कबूल करते की तुम्ही म्हणताय ते की महागाई वाढली आहे का, तर 2000% वाढली आहे. तुम्हालाही मान्य आहे की ती महागाई वाढली आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ आहे का, तर 100% अस्वस्थ आहे. आणि ते दिसतंय आपल्याला. म्हणजे सगळ्या मग स्टॉक मार्केट असेल, एक्सपोर्ट्स हॅव ड्रॉप्ड. एक्सपोर्ट्समध्ये 10.2% ड्रॉप झालेला आहे ह्या महिन्यामध्ये. आणि सेल्स मी तुम्हाला म्हणले तसे. दिशा सालियन मृत्यू एक प्रकरण मिनिट, नाही थांबा. वेतनच्या संदर्भात मॅम 9 टाइम्स कॉमन मॅनच्या कंपॅरिझन मध्ये हे वाढलं गेलंय. पहिली गोष्ट. दुसरं, कामगार, शेतकरी या सगळ्यांचे काहीच हे नाही झालं. तर तुम्ही पण खासदार आहात, तुमची पण सॅलरी वाढली गेली आहे, पण त्याच संदर्भात काय ह्याला घेऊन काय तुम्ही करणार का? मला असं वाटतं की हा प्रश्न तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारायला पाहिजे, कारण का ते प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे. त्याच्यामुळे मी तर काय ह्याची मागणी आम्ही कोणीच केलेली नाही आहे. खरं तर आम्ही MP फंड्स वाढवा ही मागणी सातत्याने करतोय की आम्हाला जे MP लॅड्स मिळतात, म्हणजे प्रत्येक खासदाराला 5 कोटी रुपये वर्षाला मिळतात. आमचे सगळ्या खासदारांची मागणी आहे की ते MP लॅड्स वाढवा, कारण का आमची लोकसंख्या मतदारसंघाची वाढलेली. विकास कामासाठी आम्ही पैसे मागितले आहेत का, तर हो मागितले आहेत. आम्ही पगार वाढ मागितली आहे तर नाही मागितली. त्याच्यामुळे ही कशी झाली, काय झाली, काय प्रोसिजर झालं, हे सत्ताधाऱ्यांना तुम्हाला विचारायचं. याच्यामध्ये तुम्ही जशा पद्धतीने डाटा सांगतायत त्यामध्ये आपण जर हा डाटा माझा नाही, हा सरकारचा ऑफिशियल डाटा आहे. गोरगरिबांचा जो मनमोहन सिंग सरकारमध्ये गोरगरिबांची राहणीमानामध्ये उच्च श्रेणीकडे गेले, मध्यमवर्गीयांची संख्या वाढली असं सांगितलं. या सरकारच्या काळामध्ये श्रीमंत लोक श्रीमंत होत आहेत, गरीब लोक अधिक गरीब होताना चाललाय. हे डाटावरती चर्चा संसदेत होती, मात्र सरकार म्हणा किंवा तुम्ही सगळे खासदार म्हणा चर्चा होते, पण त्याच्यावरती उपाययोजना काय आहेत? उपाययोजना मी तर किती सुचवल्यात. माझी भाष्य काढून बघा पार्लमेंटमध्ये. मी किती वेळा मी आत्ताही फायनान्स बिलवर बोलताना सरकारचा विरोध नाही केलेला, कारण का मला कळतंय ग्लोबल जिओ पॉलिटिक्ससाठी सरकार तयार आहे का. आणि माझ्या खूप अपेक्षा आहेत त्या सरकारकडून, कारण का 2 पॉलिसीज असतात. एक फिस्कल पॉलिसी असते आणि एक मॉनिटरी पॉलिसी असते. मॉनिटरी पॉलिसी RBI ठरवतं, फिस्कल पॉलिसी सरकार ठरवतं. ह्या केसमध्ये शक्तिकांता दासजी जे अतिशय उत्तम RBIचे गव्हर्नर होते, आज ते सरकारचा अविभाज्य भाग झालेत. तर आमची अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे आणि माझा विश्वास आहे की शक्तिकांता दास साहेब तिथे आल्यामुळे, सरकारचा भाग झाल्यामुळे आता ते दोन्ही बाजूनी, म्हणजे RBIची एक बाजू आणि सरकारची एक बाजू मध्ये चांगले धोरणात्मक निर्णय घ्यावा. कारण का शेवटी आम्ही जिथे येतो हे फक्त एकामेकावर विरोध करण्यासाठी येत नाही, देशाच्या हिताचं. आणि टॅरिफ्स ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यामुळे त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत. मला काळजी आहे शेतकऱ्यांची. मी काल स्पेसिफिक प्रश्न विचारला होता टॅरिफ्सवर आणि टॅक्सेशनवर, ज्याचं उत्तर मला आज फायनान्स बिलमध्ये मिळालं नाही. की या अनेक अशा गोष्टी आहेत, कॉर्न असेल किंवा अनेक प्रोडक्ट्स, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यावर टॅरिफची काय पोझिशन असणार आहे आणि सरकार काय पोझिशन घेणार आहे त्याच्यावर. हे खूप गंभीर आव्हान आहे. दुसरा मी बोलले माझ्या भाषणामध्ये की फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जेव्हा सरकार करतात, हे फायनान्स बिल काय असतं, इट इज अबाउट फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट. पैसे येतात टॅक्सेशनमधून किती येणार आणि ते कसे खर्च करायचे यासाठी बजेट असतं. तर टॅक्सेशनसाठी हे असतात. आता टॅक्समध्ये काय येतं, मग GST येतं, बाकी डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस येतात. त्याच्यात मी प्रश्न त्यांना विचारला होता की हे जेव्हा आपण करतो सेस आणि सरचार्जेस, आणि अनेक असे सेस आणि सरचार्जेस असे आहेत जे आधी शेअर व्हायचे, जेव्हा तो सेस होतो तेव्हा तो फक्त केंद्र सरकारला मिळतो, तो राज्य सरकारला मिळत नाही. आणि अनेक सरकारांनी, राज्य सरकारनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की तुम्ही सेसेस वाढवताय म्हणजे आमचे पैसे डायरेक्ट तुमच्याकडे येतात आणि आम्हाला कमी पैसे मिळतात. हे ऑन रेकॉर्ड काल मी बोललेले. प्लस आता जे कमिशन येईल 16th फायनान्स कमिशन येईल, त्या कमिशननी रेकमेंड केलं आहे की राज्यांना कमी पैसे द्या. ते रेकमेंडेशन, त्याच्यामुळे 35,000 कोटी रुपयाचा इम्पॅक्ट पहिला होणार आहे. तर ते प्लस हे सेसेस वाढणं, ह्याच्यात सगळी राज्य अंडर स्ट्रेस आहेत. आणि दुसरा त्याच्यातला फायनान्शियल इश्यू असा आहे की जेव्हा बजेट्स करतात सरकार, तो बजेट का त्याला म्हणतो की त्या हेडचे पैसे त्याच्यासाठीच खर्च झालेत. आता महाराष्ट्राचं उदाहरण मी त्यांना असं दिलं की आदिवासींसाठी ठेवलेलं बजेट, सोशल जस्टिससाठी ठेवलेलं बजेट हे डायव्हर्ट झालं आहे असं सरकारचा डेटा सांगतो. मग हे बरोबर आहे का? हे आपल्या संविधानाने ठरवलेल्या निर्णय प्रक्रियेत योग्य आहे का?
हे अतिशय गंभीर विषय आणि हे फक्त महाराष्ट्राला लागू नाही आहे, सगळ्या राज्यांना लागू आहे. आणि हे फिस्कल डेफिसिट, हे फिस्कल मॅनेजमेंट, याला केंद्र सरकार काय याच्यावर ॲक्शन घेणार? नाही तर आणि माननीय प्रधानमंत्रीच रेवडी कल्चरबद्दल बोललेले आहेत. त्याच्यामुळे हे खूप हा जो फायनान्सचा इश्यू आहे, इकॉनॉमीचा इश्यू आहे, हा अतिशय गंभीर आहे. आणि हा ग्लोबल जिओ पॉलिटिकल अनसर्टन्टी हॅज हेडविंड्स. म्हणजे आज ते जिओ पॉलिटिकल अनसर्टन्टीमध्ये पुढच्या महिन्यात 2-4 तारखेला एप्रिलच्या काय होईल आपल्याला कळेलच या टॅरिफ्सबद्दल. पण हा खूप अनसर्टन्टीचा विषय. एक्सपोर्ट्स आपले त्याच्यामुळे ड्रॉप झाले. त्यामुळे मला असं विचाराल तर काल आमची जी सविस्तर पार्लमेंटमध्ये चर्चा झाली तीही त्याच गांभीर्याने राज्यांनी घेणं गरजेचं आहे. आत्ता तू मेमे करायचा वेळ नाही आहे. आता आपण सगळ्यांनी तज्ज्ञांनी घेऊन एक व्यवस्थित कमिटी बनवावी. या देशात खूप म्हणजे विजय केळकरजी रिटायर झाले असले तरी खूप मोठे तज्ज्ञ आहेत. अशा लोकांना घेऊन या सरकारनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे की आता पुढे या ग्लोबल क्रायसिसमध्ये आपण काय करावं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे हे ड्रग्ज व्यवसायात होते, ही झाली एक बाजू. आणि दुसरं, ह्या सगळ्या मृत्यू प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबरोबर परमवीर सिंह आणि सचिन वाझे यांचा हात आहे, असा दिशाच्या वडिलांचे जे वकील आहेत त्यांनी केलेला आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगू, मला एकतर त्या केसची फारशी माहिती नाही. अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. ह्या सगळ्या कुणाच्या तरी लेकी सुना आहेत. मी परवाही हे बोलले की कुणाच्याच बाबतीत, मग त्या गोरेंची केस असेल, ही केस असेल आणि 1-2 केसेस अशा झालेल्या आहेत त्याचा मला वारंवार उल्लेख करायचा नाही आहे, कारण काही खूप संवेदनशील विषय आहेत. त्यामुळे मॅटर इज सबज्युडिस आता. आणि अनेक आरोप, परवाच्याच दिवशी तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, वर्तमानपत्रातही पाहिलं की एक CBIची केस होती ज्याच्यावर त्या काळात आरोप प्रत्यारोप प्रचंड सगळ्या चॅनल्सवर झाले होते. आणि आज त्या रिया चक्रवर्ती, मला वाटतं तिचा भाऊ किंवा ती IIT का IIMला कुठेतरी जाणार होते, त्यांचं शिक्षण त्याच्यामुळे अर्धवट राहिलं. आता एवढी मोठी ट्रायल त्या मुलीच्या बाबतीत झाली, आउटकम काय झाला त्याचा? त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच, आणि त्याची सुरुवात मी केली पाहिजे स्वतःपासून, की अशा कुठल्या कुटुंबियांशी जवळीक आहे, संबंध आहेत, राजकारण बाजूला ठेवून हा मुद्दाम आरोप केला जातो असं वाटतं ठाकरे? मी त्यांच्याबद्दल नाही, माझ्या राजकारणामध्ये ते माझे विरोधक असू दे किंवा मित्रपक्ष असू दे, काहीतरी एक लक्ष्मण रेखा आपण सगळ्यांनी घालून घ्यायची, या मताची मी आहे. मी कधीही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा त्यांच्या मुलांबद्दल कधीही स्ट्रॉंग लाईन घेत नाही, कारण का मला असं वाटतं ह्या बाबतीमध्ये कुणाच्याही घरामध्ये आमचे राजकीय मतभेद आहेत, वैयक्तिक मतभेद माझे कुणाशीही नाहीत या देशामध्ये. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी गेल्या शनिवारी विरोधी पक्षांना घेऊन परिसीमन आयोग म्हणजे संदर्भात मतदारसंघ पुनर्रचना त्यांनी एक मोठी बैठक आयोजित केली होती. त्यांचं म्हणणं आहे की 2050 पर्यंत हे डिलिमिटेशन लागू करू नये. त्याच्यामुळे परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे का? जर असं होत असेल तर तुमची काय भूमिका असेल? नाही, मला असं वाटतं डिलिमिटेशनची सविस्तर चर्चा व्हावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये. मी स्टॅलिनजींचं स्टेटमेंट आणि मी जिथे पार्लमेंटमध्ये बसते, मी DMKचे बरेचसे माझ्याच आजूबाजूला बसतात, त्याच्यामुळे आम्ही एकत्र बसतो. त्याच्यामुळे मला बऱ्याच वेळा संधी मिळते सविस्तर त्यांच्याशी चर्चा करायची. आणि साऊथमधले सगळेच जे 7-8 महत्त्वाची मोठी राज्य आहेत, ज्यांना वाटतं आहे, त्यांना काळजी वाटते ह्याचं व्हावं, तर मला असं वाटतं केंद्र सरकारने हा विषय खूप गांभीर्याने घेतला पाहिजे आणि कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये असा फॉर्म्युला काढला गेला. काही 2 घटना आहेत राज्यातल्या. एक नागपूरमध्ये जे दंगेतले आरोपी होते त्यांच्यावर बुलडोझर चालवलेला आहे आणि कुणाल कामरा यांनी वक्तव्य केले होते. 2 स्टुडिओ फोडण्यात आले आहेत. आता एक स्टुडिओ थोड्याच वेळापूर्वी फोडण्यात आलेला आहे शिवसेनेकडून. मला असं वाटतं स्टुडिओ फोडणं वगैरे अशा गोष्टी, आय एम अगेन्स्ट क्राईम पिरियड, कोणीही ते करू नये. म्हणजे आमच्या काळात आमच्याही कुणाकडून कधी इतक्या 50-60 वर्षात झाला असेल, व्हायलन्स हा झालाच नाही पाहिजे, मग तो कोणीही करेन. आणि ह्या देशामध्ये यंत्रणा आहे त्याचा विरोध करायची. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती राहील, कारण का नागपूरमध्ये जेव्हा जे काही घटना झाली ती अस्वस्थ करणारी होती. त्याच्यात मीही शांतताच्या मार्गाने जावं अशी विनंती करून अनेक ट्विट्स केले मीडिया, कारण का राज्य जेव्हा शांत राहील तेव्हाच राज्याचा विकास होईल, तेव्हाच राज्यात इन्व्हेस्टमेंट्स येतील, तेव्हाच हाताला काम होईल. नाही तर कोण येईल आपल्या राज्यात? त्याच्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना विनम्र विनंती आहे की क्राईम नको वाढवूया. क्राईमसाठी मी अनेक वेळा माननीय देवेंद्रजींना मीडियाच्या थ्रू किती वेळा मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा, सगळ्या पक्षांना कॉन्फिडन्समध्ये घ्या की राज्याच्या हितासाठी या 2-3 गोष्टी आपण सगळे मिळून करूया, कारण का आपल्या राज्याचं हित, पहिला देश
मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब, ह्या ऑर्डरमध्ये आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं देवेंद्रजींना पुन्हा मी विनंती करते की राज्य शांततेत कसं चालेल ह्याच्यासाठी आमची सगळ्यांची, राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी आम्ही सरकारच्या बरोबर उभं राहू. पण सरकारनेही आमच्याशी चर्चा केली पाहिजे आणि चर्चेतून आपण सगळे मिळून मार्ग काढू आपल्या राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी आणि हितासाठी. कुणाल कामराचं ज्या प्रकाराने एक गाणं जे आलं, नंतर परत अजून एक गाणं आलं आणि त्यांच्या ज्या कमेंट्स होत्या एकनाथ शिंदेबद्दल, त्याला घेऊन तुम्ही काय हे करणार? मला असं वाटतं की Politics हे आणि जे काय comedy, झालं हां. ते त्यांनी अनेक लोकांबरोबर केलेले आहेत. आणि कॉमेडियन्सबद्दल आमच्यावर तर म्हणजे आदरणीय पवार साहेब असेल, मी असेल, आमच्यावर इतके मीम्स वगैरे बसतात ना, आमच्या सगळ्यांवरच राजकीय लोकांवर बनत असतात. पण त्यांच्या जर भावना दुखवल्या झाल्या असतील तर त्याचा आपण मान सन्मान दुखवायचा करू शकतो. पण फोडाफोडी करणं ह्याच्या विरोधात मी आहे. आणि मला असं वाटतं कुणाचंही तुमचे मतभेद असतील ना तर तुम्ही जाऊन विनंती करू शकता, त्यांच्याशी चर्चा करू शकता. आणि काही नियम कायदे आहेत ना, हा देश हा तोडून फोडून नाही हो चालत. हा देश हा फक्त संविधानानेच चालला पाहिजे, ही आमची आग्रहाची आणि प्रामाणिक भूमिका आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की महाराष्ट्रात खरंच बाबा क्राईम नको. नागपूरमध्ये बुलडोझर कारवाई काल सुरू झाली. फहीम खान जो सूत्रधार सांगितलं जातोय नागपूर हिंसाचारचा, त्याच्या अवैध बांधकाम आहे त्याचं घर आणि म्हणून बुलडोझर त्याच्या घरावर चाललं. आता कुणाचं अवैध एकच मॅम अजून इन्क्लुडेड कुणाल कामरालाचं पण त्याच्यावरती पण कारवाई झाली आणि असंच कंगना रनौतच्या वेळेस पण झाली जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती. ताई, एखाद्या वेळेस कोणी बोलतं आणि अचानक त्याचं अवैध बांधकाम कसं समोर येतं? म्हणजे आता हे बघा, हेच तर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहेत. त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे. मला असं वाटतं की जे काय व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं आणि संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही सगळ्यांनी वागलं पाहिजे असा माझा आग्रह. आणि त्याची सुरुवात मी स्वतःपासून करते. मी बाकीच्यांना काही सांगत बसत नाही, पण मी स्वतः एक आदर्श त्या संविधानाचाच वागलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच राज्य आणि देश चालला पाहिजे अशी आमची प्रामाणिक आग्रहाची भूमिका आहे. थँक्यू.